श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. INS विक्रांत ही पहिली स्वदेशी विमानवाहू नौका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. भारतीय नौदलातल्या विक्रांत युद्धनौकांचा इतिहास, यापूर्वी भारताकडे असलेली विक्रांत युद्धनौका आणि आता नव्यानं दाखल झालेली युद्धनौका यांच्यातला अत्याधुनिक बदल आणि विक्रांत युद्धनौकेच्या जलावतरणामुळे भारतीय संरक्षण सामर्थ्यात झालेली वाढ याविषयीचं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण सेवानिवृत्त नौदल अधिकारी आणि संरक्षण तज्ज्ञांकडून ऐकणार आहोत. श्रोते हो, कालचा दिवस भारतीय नौदलासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला. INS विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचं काल केरळमधल्या कोची इथं जलावतरण करण्यात आल्यानं भारतीय नौदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 262 मीटरहून अधिक लांबी आणि 61 मीटरहून अधिक रुंदी असलेल्या विक्रांत युद्धनौकेचा कमाल वेग 28 नॉट्स तर क्षमता 7.5 नॉटिकल मैल इतकी आहे. भारताकडे या अगोदरही विक्रांत युद्धनौका होती, मात्र त्या युद्धनौकेची रचना आणि बनावट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आली होती. काल भारतीय नौदलात दाखल झालेल्या युद्धनौकेत करण्यात आलेल्या अत्याधुनिक बदलांविषयी अधिक जाणून घेऊया. माजी नौदल उपप्रमुख आणि भारताच्या पहिल्या विक्रांत युद्धनौकेवरील विमान नियंत्रण अधिकारी सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांच्याकडून. काल INS विक्रांतचं जे कमिशनिंग झालं तो भारतासाठी, भारतीय नौसेनेसाठी एक सोनेरी दिवस होता असं म्हणायला हरकत नाही. कारण काल आपण जगातील जे मोजकेच देश आहेत जे स्वतः डिझाईन आणि बिल्ड करू शकतात एखादी कॉम्प्लेक्स एअरक्राफ्ट कॅरियर, अशा देशांच्या यादीमध्ये आपण गेलेलो आहोत. आणि याच्या अगोदर फक्त अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने ही अशी क्षमता दाखवलेली आहे. आणि कालच्या या कार्यक्रमात आणखीन एक गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय नौसेनेचा जो ध्वज होता गेले 75 वर्ष, त्याच्यामध्ये बारीक सारीक बदल झाले होते. तो आता आपल्याला कालपासून एक नवीन ध्वज मिळालेला आहे. आणि सर्व महाराष्ट्रीयांसाठी आणि भारतीयांसाठी यात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची जी अष्टकोनी मुद्रा होती ते बॅकग्राऊंड आहे नेव्हल क्रेस्टच्या मागे. आणि खरोखरच आजच्या भारतीय नौसेनेचे जे जनक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळं हा जो बदल करण्यात आलेला आहे हा खूप अभिमानास्पद आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट पुढील पिढ्यांना मोटिवेट करण्यास खूपच त्याची मदत होईल. कालची जी कमिशन झालेली युद्धनौका आहे ती INS विक्रांत हे नाव धारण करणारी दुसरी युद्धनौका आहे. आपल्याला माहित असेल 1961 साली भारताने नेव्हल एव्हिएशनची सुरुवात केली होती, एअरक्राफ्ट कॅरियर एव्हिएशनची सुरुवात केली होती. आपण ती युद्धनौका INS विक्रांत युनायटेड किंगडम कडून विकत घेतली होती. आणि त्या युद्धनौकेत आणि काल कमिशन झालेल्या युद्धनौकेत खूपच मोठा बदलाव आहे. सांगायचं झालं तर जी जुनी एअरक्राफ्ट कॅरियर होती 1961 सालची, ती दुसऱ्या महायुद्धातल्या टेक्नॉलॉजीवर बनलेली होती आणि आपल्याकडे ती 1957 साली आली होती. तर त्याची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ती स्टीम प्रपल्ड होती, आत्ताची आहे ती गॅस टर्बाईनवर चालते. स्टीम प्रपल्शन म्हटलं की स्टीम इंजिन्सचे काही लेआउट असतात, त्याला भरपूर जागा लागते, त्याचे ऑक्झिलरी सिस्टम्स अनेक असतात आणि ते स्पेस ऑक्युपाय करते. त्यामुळं जहाजाची मांडणी करताना, रचना करताना गॅस टर्बाईन प्रपल्शनने खूप मोठा फायदा होतो आणि त्याने आपले विमानांची जी कॅरिंग करण्याची क्षमता असते ती पण वाढते गॅस टर्बाईनमुळे. जुनी जी एअरक्राफ्ट कॅरियर होती त्याच्यावर जी विमानं होती, सी हॉक आणि एलिझे नावाची विमानं, ती कॅटापुल्टने लॉन्च करायची. ती हलकी विमानं होती, एक मोजक्या अंतरावरच एअरक्राफ्ट कॅरियर पासून जाऊ शकायची. आणि त्या लिमिटेशनमुळं एअरक्राफ्ट कॅरियर सारखी एक बलाढ्य नौका शत्रूच्या किनाऱ्याच्या जवळ जावं लागायचं तिला. आणि तरीही या लिमिटेशन असताना सुद्धा 1971च्या युद्धात त्या जुन्या विक्रांतने अमोल कामगिरी बजावली होती आणि बांगलादेश सारखं राष्ट्र निर्माण करण्यासाठी खूप मोठी मदत केली होती. आत्ताच्या एअरक्राफ्ट कॅरियर बघायचं झालं तर याच्याकडे MiG-29 सारखे बलाढ्य विमान आहेत. हे जवळजवळ 2 ते 3 पटीनं मोठी विमानं आहेत सीहॉक आणि एलिझे पेक्षा. आणि याच्यामध्ये लॉन्च आणि रिकव्हरी टेक्नॉलॉजी आहे ती
तो बार म्हणजे शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी अशी ही टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे जहाजाच्या मागच्या बाजूला अरेस्टर वायर्स असतात आणि विमान येऊन त्याचे हुक त्याच्यामध्ये अडकवून ते विमान अरेस्ट केलं जातं. म्हणजे त्याला थांबवलं जातं. 300 किलोमीटर ताशी वेगापासून 0 वेगावर फक्त 1.5 सेकंदात ते विमान आणलं जातं. आणि जुन्या एअरक्राफ्ट कॅरियरवर ही तसं होतं. पण 1985च्या दरम्यान जुनं एअरक्राफ्ट कॅरियर मध्ये बदलाव आले. कारण आपल्याकडची ती जुनी विमानं जाऊन सी हॅरियर नावाचं व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंगचं एक विमान आलं होतं. आणि ते आज 2012 पर्यंत तेच विमान चालत होतं आपल्या जुन्या विराटवर. तर त्याच्यासाठी तो अरेस्टर गेट काढून टाकला होता आणि एक स्की जम्प जी 12 डिग्रीज तुम्हाला हवेत उडण्यासाठी एक अँगल देते विमानांना टेक ऑफ केल्याबरोबरच, अशी स्की जम्प 1985-86 साली त्याच्यावर इन्स्टॉल करण्यात आली होती. आणि आत्ताची जी एअरक्राफ्ट कॅरियर आहे त्याच्यामध्ये हे दोघींचं मिश्रण आहे. इथं टेक ऑफ करण्यासाठी स्की जम्प आहे आणि लँडिंग करण्यासाठी अरेस्टर गेअर आहे. आणि आत्ताचे जे विमानं आहेत ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज 80 किलोमीटर पर्यंत मारा करणारे एअर टू एअर मिसाईल्स आहेत त्याच्याकडे. खा 35 सारखे जवळजवळ 130 किलोमीटर दूरवर मारणारे एअर टू सरफेस मिसाईल्स आहेत. आणि जुन्या सीहॉक विमानावर फक्त काय बॉम्ब होते आणि गन्स होत्या. त्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर याची क्षमता खूपच मोठी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जुनं एअरक्राफ्ट कॅरियर आपण ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला आपल्याकडे काही अनुभव नव्हता. आजच्या या एअरक्राफ्ट कॅरियरच्या मागे आपली 60 वर्षाची नेव्हल एव्हिएशनची एअरक्राफ्ट कॅरियर एव्हिएशन करण्याची एक मोठी परंपरा आहे. आणि मी इतरही कुठं म्हटलं होतं की तुमच्याकडे फक्त एअरक्राफ्ट कॅरियर असून काही फायदा नाही, त्याच्या मागे जे मॅन पॉवर आणि ह्युमन रिसोर्सेस लागतात ते तुम्हाला सशक्त असावे लागतात. आणि या बाबतीत आपण खूपच चांगले आहोत. चीनशी जर तुलना करायची म्हटलं तर आपलं जे एक्सपिरियन्स आहे याची तुलना चीनशी आपण अजिबात करू शकत नाही. त्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही कॅरियर एव्हिएशनचा. आणि यामुळे मला वाटतं की हे जे आपलं एअरक्राफ्ट कॅरियर आलेलं आहे हे चीनच्या एअरक्राफ्ट कॅरियरपेक्षा जरी लहान असलं तरी आपली क्षमता फक्त साईजवर डिपेंड न होता आपलं एक्सपिरियन्स, आपला अनुभव, आपली कॅरियरला हँडल करण्याची जी शैली आहे याच्यावर भरपूर अवलंबून असणार आहे. आणि ऑफकोर्स आपली जसा जो भूगोल आहे हिंद महासागराचा याचाही आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे एअरक्राफ्ट कॅरियर नवीन आहे ते भारतात डिझाईन केलेलं आहे, भारतात बनलेलं आहे. आणि याच्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे मेंटेनन्ससाठी, रिपेअर्ससाठी. आणि कोणी म्हणेल पुढील जे एअरक्राफ्ट कॅरियर येणार आहेत त्यांची बांधणी आणि रचना करण्यासाठी या गोष्टीचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. तर पुन्हा एकदा मी सांगेन की हा जो कालचा कार्यक्रम झाला, भारतीय नौसेनेचा जो ध्वज आहे आणि INS विक्रांतचं जे कमिशनिंग झालं हे दोन्हीही ऐतिहासिक गोष्टी आहेत. आणि भारताच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टीनं खूप मोठी झेप आहे असं म्हणावं लागेल. श्रोते हो, MiG-29K या लढाऊ विमानांसह 30 विमानांना हाताळण्याची क्षमता असलेल्या विक्रांत युद्धनौकेच्या 76% देशांतर्गत बांधणीमुळे कोचीन शिपयार्डच्या 2000 कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला. ही नौका एखाद्या तरंगत्या शहराप्रमाणे असून त्यात तब्बल 2200 खोल्यांची सुविधा उपलब्ध आहे. INS विक्रांतचे नेतृत्व कमांडिंग ऑफिसर कॅप्टन विद्याधर हरके यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले असून यापूर्वी त्यांनी INS जलाश्वचं नेतृत्व केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विक्रांत युद्धनौकेमुळे भारतीय संरक्षणाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया संरक्षण विषयक अभ्यासक समीर कर्वे यांच्याकडून. आपली जर का किनारपट्टी आपला भूगोल लक्षात घेतला तर आपला देश तुमच्या डोळ्यासमोर आणला की तुमच्या लक्षात येईल की आपल्या पश्चिम किनारपट्टीकडे आव्हानं आहेत, त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टी. तर पश्चिम किनारपट्टीकडे आता सध्या आपण जर का असं मानलं त्याच्यात अर्थातच काही ऑपरेशनल बदल होऊ शकतात, पण एक विमान व युद्धनौका पश्चिम किनारपट्टीवरती आणि एक पूर्व किनारपट्टीवरती अशा तैनात राहू शकतील अशी परिस्थिती विक्रांतचा समावेश झाल्यामुळे आता आलेली आहे. फार पूर्वीपासून नौदल तज्ञ असं म्हणतात की 3 विमान व युद्धनौका असतील आपल्याकडे तर असं होऊ शकेल की एक कधी प्रशिक्षण काळात किंवा एक विमान व युद्धनौकेचं रिफिटिंग किंवा त्याची डागडुजी वगैरे सुरू असेल, डागडुजी म्हणण्यापेक्षा आधुनिकीकरण त्याची देखभाल दुरुस्ती काय सुरू असेल, तर 2 विमान व युद्धनौका आपल्या ताफ्यात राहतील आणि त्यांचा आपल्या देशाच्या रक्षणासाठी संचार राहील. तशी परिस्थिती आदर्शवत असेल, तशीच परिस्थिती जर का आली तर फार उत्तम. पण आपल्याला माहिती आहे की विमान व युद्धनौकेचा आता हीच विक्रांत आपण बांधणी केली त्याचा खर्च 20,000 कोटी रुपये आहे. कालांतर त्याच्यात जर का कालापव्यय झाला तर त्याचा खर्च वाढत जातो.
ती एक चिंतेची बाब असते. त्याचबरोबर एक विमानवाहू युद्धनौका जपायची आणि तिची मार्गक्रमण करायची, तर ती जेव्हा मार्गक्रमण करते तेव्हा तिचं संरक्षण करणं हे पण गरजेचं असतं. अर्थातच तिच्यावरती क्षेपणास्त्र वाहणारी किंवा बॉम्ब हल्ला करणारी विमानं असतात, पण तिला पण संरक्षण देणं गरजेचं असतं, तर ती उत्तम कार्य करू शकेल. तर त्यामुळे तिच्याबरोबर एक फ्लोटिला ताफा जात असतो. INS कोलकाता सारख्या कॅपिटल शिप्स ज्याला म्हणतात तशा उत्तम अशा विनाशिका तिच्यात असतात, फ्रिगेट्स असतात, काही गस्ती नौका असतात. तर ह्या पूर्ण ताफ्याचा असा मोह असतो तो. तर त्या दृष्टीने पण आपल्याला आपली जमवाजमव करायला लागेल. त्याच्याबरोबर आपल्याकडे काही तंत्रज्ञान अत्यंत आधुनिक असं येत जाईल. आता याच विमानवाहू युद्धनौकेचं उदाहरण दिलं, तर त्याच्यामध्ये अरेस्टर वायर हे एक टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये विमानं आली की ते त्याला एक काठीसारखं जे एक हे असतं ते त्याला अरेस्ट त्याची करतं, त्याची वायर ठेवून आणि ते विमान थांबतं. ही सगळी त्याच्यात आधुनिक बदल होत जातील. त्याच्यासाठी भारतीय उद्योगही त्याचं स्थान महत्वाचं असेल. याच्या पुन्हा एकदा सामरिक त्याचं महत्व केलं तर असं आहे, की आता ह्या पुढची युद्ध जी असतात ती फक्त काय रणांगणावरती हवेमध्ये किंवा पाण्यामध्येच खेळली जातात असं नाही. त्याला आर्थिक आणि तंत्रज्ञानाचं परिमाण पण लाभलेलं आहे. आपण जेव्हा एक विमानवाहू युद्धनौका स्वतःच्या बळावर बांधतो, त्याच वेळेला हा पण एक संदेश जगाला जातो, की आपली उद्योग क्षमता उद्यमशीलता आणि उद्योगातलं कौशल्य, त्याच्यात पैसा टाकण्याची आपल्याकडची क्षमता, हे सारं पण आपल्याकडे तितकंच आहे आणि आपले तंत्रकुशल असं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. हा एक संदेश जगाला जात असतो. त्यामुळे हे त्याचं वैशिष्ट्य मोठं आहे. त्याचबरोबर असं एक यंत्र जे पाण्यावर चालतंय, ते चालवण्याची क्षमता आमच्याकडे आहे. त्याची देखभाल करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. हा एक संदेश जात असतो. मी मगाशी सांगितलंच, की याच्यामुळे आपला पल्ला हा वाढणार असल्यामुळे साहजिकच फक्त प्रहार क्षमता नाही, कुठे लांब जाऊन आपण 71च्या युद्धात जे केलं, तर त्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे फक्त ती विमानवाहू युद्धनौका तिथे उभी राहिली, त्याचा धावपट्टी म्हणून, रनवे म्हणून आपण वापर केला आणि त्याच्यावरनं विमानं उडवली. एवढंच नव्हे, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यातनं टेहळणी समुद्रात सतत करत राहणं, हे पण फार गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि अर्थातच म्हणजे त्याचा नौदलाचा हल्ली आजकाल गेल्या काही दिवसात आपण बघितला, तर त्याचा मानवतावादी एक जो असतो, की ऑक्सिजन आपण आणला, पुरासारख्या समस्यांमध्ये किंवा आपत्ती कुठली आली तर त्याच्यामध्ये आपण मदत केली जाते. तेव्हा युद्धनौका मानवतेचा संदेश घेऊन जात असतात. तर ह्या गोष्टी पण असतात. पण आपल्याकडे जर का कोणी डोळे वटारून कोणी बघायचं नसेल आणि आपल्याला जर का असं वाटत असेल, की हो आमचा गड मजबूत आहे, तर त्याच्यासाठी अशा प्रकारची सामग्री आवश्यक ठरते. ती लवकरात लवकर म्हणजे ती निर्मिती केल्यापासून ती लवकरात लवकर नौदलात दाखल होणं, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण हा जर का विलंब झाला, तर त्याचा आर्थिक भार आपल्यावर पडतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या ज्या युद्धनौका ज्या कधी-कधी जुन्या झालेल्या असतात, तर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन युद्धनौका येणं गरजेचं असतं. तर हा सगळा जो लाभ आहे, तो आपल्याला आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेत मिळेल आणि संरक्षण सिद्धता असेल, तर साहजिकच जगभरात आपलं वर्चस्व सिद्ध होतं. आपलं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात त्याचं प्रतिबिंब पडेल असं मला वाटतं. त्याप्रमाणे पूर्वीच्या विक्रांतचं नाव घेऊन ही समाविष्ट झालेली नवीन स्वरूपातली INS विक्रांत, स्वदेशी बांधणीची INS विक्रांत ही देशाच्या संरक्षण सिद्धतेला नवे आयाम देणारी ठरेल असं मला वाटतं. श्रोते हो, विक्रांत युद्धनौकेच्या माध्यमातून भारतीय नौदलाचं केवळ सामर्थ्यच वाढलं असं नाही, तर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद असलेला एक स्वयंपूर्ण देश म्हणून जगासमोर भारताची एक नवी प्रतिमा उभी राहिली आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.